पुरे बेकार काय झालं रे बा, आज महाराष्ट्र पोलीस डायरेक्ट आपल्या हॉटेलमध्ये आले. माईला घेऊन डिग्रज चाललो होतो. आज भाऊ मला कोणत्या हालतीत कटिंग करायच लागते. देवरवाडी जवळ मला हिम्मत आणि त्याचा भाऊ भेटला. त्या दोघाला टाटा केला आणि सरत आधी माईमध्ये हवा भरून घेतली. तिथं आपला प्रेमाचा माणूस भेटला होता, त्याची पण गाडी पंक्चर झाली होती. तेवढ्यात चालू झालं भाऊ पाणी काही थांबायचं नावच नाही घेऊन राहिलं. मग काही वेळात पाणी पण थांबलं. मग तिथून सरळ आलो डिग्रजला. मला करायचा होता व्हिडिओ एडिट. आता व्हिडिओ एडिट करायसाठी मला पाहिलं होतं शांत वातावरण. मोक्षधाम एवढं शांत वातावरण तर कुठंच नाही. सरळ आतमध्ये गेलो, पहिले महादेवाचे दर्शन घेतले. त्यानंतर एका ठिकाणी बसून मस्त व्हिडिओ एडिट केला. आता व्हिडिओ तर एडिट झाला, चला म्हणलं कटिंग करायला जाऊ. त्या पहिले मायमध्ये पेट्रोल बी भरून घेऊ म्हणलं. लाईनीमध्ये लागलो तर लाईट चालली गेली. काय रे बा, माया संघ होते का? मग तिथून सरळ गेलो दुसऱ्या पेट्रोल पंपवर. इथं आलो तर इथं बी गर्दी होती. पॉवरच्या तिथं गर्दी नव्हती, मग पॉवरचं टाकून घेतलं. तिथून आलो सिद्धूच्या इथे एक कट चाय पिला. मग तिथून सरळ आलो छत्रपती शिवाजी महाराज चौक मध्ये. मग सरळ गेलो क्लासिक सलून मध्ये. तेवढ्यात बाहेरच आपले प्रेमाचे माणसं भेटले. सलूनच्या आतमध्ये जाताच आपला नंबर लागला. दादाने सर्वात पहिले आपल्याला बांधला कपडा, त्यानंतर गळ्याला लावली पांढरी टेप. तुमचा भाऊ सर्वच केस कापू राहिला रे बा. साईडचे केस कापत होते तेव्हा मन तर दुखत नव्हतं, पण भाऊ जेव्हा मागच्या केसाची बारी आली तेव्हा लय मन दुखत होतं. एक वर्षापासून केस वाढवले होते ना, म्हणून मन दुखत होतं. केस तर सर्व कापण्यात झालं. आता दादा केस उभं करून राहिला होता. केस उभे झाले कसा दिसू राहिला राडाना. आता बारी होती दाढीची, दाढी काढून टाकली. मग यानंतर तर आपल्या आवडतीचा विषय होता, ते म्हणजे फ्रेश करून घे ना. ते म्हणतात ना, पैसा गेला पण नान केला. फ्रेश व्हायचा पहिले काळा होता ना, आता डायरेक्ट गोराच झालो. आता दाढी कटिंग तर झाली, ती दादा म्हणे चला केस धुवून घेऊ. अरे खतरनाक म्हणलं, आपल्या इथं तर केस बी धुवून भेटते. मग भाऊ शॅम्पू वगैरे लावून खतरनाक पैकी केस धुवून घेतले. काय म्हणा, केस धुतल्यानंतर केस एक नंबर दिसायले. मग सर्व शेवटी दादाने केस उभे गेले. हे बघा कटिंग करायच्या आधीचा लुक आणि हे नंतरचा लुक. काय म्हणा, कटिंग केल्यानंतर तर माणूस खतरनाक दिसते. तर हे सलून आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक मध्ये आणि सलूनचं नाव आहे क्लासिक सलून. तर एकदा नक्की विजिट करा. मग त्या दादाला बाय केलं, पैसे वगैरे दिले, सरळ आलो आपल्या हॉटेलवर. तेवढ्यात भाऊ पोलिसाची गाडी आली होती. हॉटेलमध्ये काही विषय नव्हता झाला, साहेब जेवण करायला आले होते. चला तुम्ही फॉलो करून घ्या आणि भेटूया दुसऱ्या ब्लॉग मध्ये.